माझे 100 डेज आज पूर्ण होणार आहेत आणि पूर्ण 100 डेजच्या चॅलेंजमध्ये मी माझं नाईट रूटीन किंवा नाईट क्लिनिंग वगैरे किचन क्लिनिंग वगैरे मी दाखवलेलं नाही. तर तेच आता माझं काम चालू होणार आहे. तर नमस्कार, मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आता ना मी ॲक्च्युली मला सकाळपासून खरंच मला वेळ मिळाला नव्हता. मी विचार केला होता की लवकर येईल आणि माझं संध्याकाळचं वगैरे रूटीन मी स्टार्ट करेन. पण मला यायलाच जवळजवळ ना 9च्या आसपास काहीतरी मी आलेली होती. त्याच्यानंतर मी ना जेवण माझं सकाळी दुपारीच झालं होतं. म्हणजे मी सकाळी करून गेली होती ना, तेच एक्स्ट्रा मी बनवून गेली होती. फक्त ऑमलेट वगैरे बनवायचं बाकी होतं. ते मी आल्याच्यानंतर मग ते काम करून घेतलेलं आहे आणि आता माझ्या किचन रूटीनचं म्हणजे किचन क्लिनिंगचं रूटीन चालू केलेलं आहे. तर सर्वात आधी ना मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद बोलेल. कारण का माझं 100 डेज चॅलेंज ना आज पूर्ण होणार आहे आणि त्याच्यासाठी जो तुम्ही मला प्रतिसाद दिलेला आहे किंवा माझा जो म्हणजे ॲक्च्युली मी हे 100 डेज टाकलेला आहे ना, तो एक माझा टास्कच मी धरून चालली होती. कारण की ना माझं व्लॉग ना एक दिवस आला ना की 2-3 दिवस यायचे नाही, एक दिवस आला की 2-3 दिवस यायचे नाही, असंच चाललं होतं. मध्ये तर खूप म्हणजे 6 महिन्याचं स्टार्टिंगला मी 3-4 महिने काहीतरी केलं आणि खूप मोठा गॅप घेतला होता. त्याच्यानंतर ना मग मी परत शॉर्ट्स टाकायला लागली होती. ते मी जवळजवळ 1च वर्ष केलं होतं. तर ना नंतर विचार केला की मला म्हणजे असे बरेच कमेंट पण आले होते की ताई तुम्ही व्लॉग का नाही टाकत आहे, ताई तुम्ही व्लॉग का नाही टाकत आहे, अशा 2-3 ताईंनी मला विचारलं होतं. पण मला ना खरंच कामामुळे ना मला जसं आता बघा आज पण मला खूप उशीर झाला. त्याच्यानंतर मग मला व्लॉग कसं स्टार्ट करायचं, पण मला एक निमित्त मिळालं होतं की बाबा मी ना किचन क्लिनिंग किंवा नाईट रूटीन माझं टाकलं नव्हतं ना, तर मी आले की चला त्याच निमित्ताने ना आज माझा 100वा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने मी सगळं किचन क्लिनिंग म्हणजे मी कशी डीप क्लीन करते आणि मी 100 दिवसामध्ये हे दाखवलंच नव्हतं ना, तर मी चला तो निमित्त पकडून मी हे व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. माझं जेवण खावण वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी आता ना पूर्ण जेव्हा बुधवार असतो मी प्रत्येक म्हणजे अगोदर पण खूप आधी सांगितलेलं आहे असं. जेव्हा मी स्टार्टिंग केली होती ना व्हिडिओची तेव्हा माझी पण ती पण व्हिडिओ गेलेली आहे. नाईट रूटीन किंवा डीप क्लीनिंग किचन डीप क्लीनिंग ते पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. पण माहिती नाही आता जे नवीन माझे सबस्क्रायबर आहेत किंवा जे नवीन बघणारे आहेत ना, त्यांना कळलं पाहिजे ती लोकं इतके मागे जाऊन 3 वर्ष 2.5 वर्ष मागे जाऊन परत माझी ती व्हिडिओ बघतील नाही बघतील मला अजिबात माहिती नाही. त्याच्यामुळे काय झालं आहे की मी आले की आता जी नवीन सबस्क्रायबर आहेत किंवा बघणारे आहेत ना, त्यांना पण बघू देत जरा की मी डीप क्लीनिंग कशी करते किचनची. तर त्यासाठी ना मी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ना सगळी भांडी पहिला ना बेसिनमध्ये वगैरे काढून घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर ना इथे पूर्ण शेगडीवरची जेवढे पण बर्नल आणि हे आहे ना काय बोलतात त्याला ती जाळी वगैरे ती सगळी काढून मी घासायला टाकलेली आहे. कारण की जेव्हा पण नॉनव्हेज बनतं ना तेव्हा किचनवरती खूप असं चिटचिट उडतं आणि मी ना सकाळी म्हणजे दुपारी फिश फ्राय करून गेली होती ना, तर त्याच्यात ते तेल वगैरे उडालेलं असतं. त्याच्यामुळे ना मी दर बुधवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी गुरुवार असतो त्याच्यासाठी आणि दर रविवारी अशी खूप डीप क्लिनिंग करते. नाहीतर मी रोजच्या रोज गॅस धुवून घेते साबण वगैरे लावून, पण इतकं पाणी वगैरे टाकून किंवा असं खूप असं गॅसला पूर्ण असं तुम्ही बघितलं असेल प्रत्येक टायमाला साबण वगैरे लावून मी तशी करते. पण एवढी अशी डीप क्लिनिंग करत नाही की समोरची भिंत वगैरे पण त्याच्यावरती पण चिटचिट सगळं उडालेलं असतं ना तेलाचं. त्याच्यामुळे मला असं करावं लागतं म्हणजे बुधवारी आणि फक्त रविवारी. नाहीतर नॉर्मल मी साबण लावून फक्त शेगडी धुवून घेते. तर इथे ना मस्तपैकी छान मस्त असं सगळे बर्नल वगैरे काढून घेतलेले आहेत आणि भरपूर असं विम लिक्विड टाकून ना पूर्ण शेगडी छान अशी घासून घेतलेली आहे. तर मला ना इथे पाणी भरून भरून घ्यायला खूप टाईम लागत होता कारण का माझा नळ आहे ना खूप स्लो आहे. त्याच्यामुळे ना मी टब भरून घेतला होता आणि बाथरूममध्येच ठेवला होता. त्याच्यातून मी पाणी घेऊन घेऊन पूर्ण किचन माझं मस्त असं डीप क्लीन करून घेतलेलं आहे. छान साबण वगैरे लावून खालचं प्लॅटफॉर्म वगैरे सगळी इकडची जी माझी चमच्यांचं स्टँड किंवा माझी सुरी चाकू वगैरे जे पण ठेवते ते स्टँड, हांडा तिकडे शिफ्ट केलं त्या प्लॅटफॉर्मवरती. म्हणजे सगळं त्या साईडचं जे पण आहे ना, जे माझ्या शेगडीच्या बाजूला आहे, तुम्ही प्रत्येक म्हणजे बरेच वेळा बघितलं पण असेल. तर ते सगळं मी त्या समोरच्या प्लॅटफॉर्मवरती शिफ्ट केलं होतं. हांडा वगैरे उचलून त्या साईडला ठेवलं होतं. त्याच्यानंतर मी सगळं क्लिनिंग करून घेतलेलं आहे.
आता सगळं क्लीन झाल्याच्या नंतर ना सगळ्यात पहिला मी इथे शेगडीचे जे बर्नल आणि जाळी आहे ना ती व्यवस्थित पहिलं स्वच्छ घासून वगैरे घेते आणि हाताबरोबर लगेच लावून टाकते. ते जर भांड्यांमध्ये ठेवली ना तर खाली पूर्ण ते शेगडी हे जाणार जाळी वगैरे आणि सकाळची माझी खूप धांदळ उडेल की सगळं खडबड खडबड भांड्यांचं होणार आणि मग खालून वरती काढायला लागणार. त्याच्यामुळे ना मी पहिला इथे सगळ्या बर्नल आणि जाळ्या धुवून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर सगळी बेसिनमधली भांडी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, प्लॅटफॉर्मवरती काढून ठेवलेले आहे आणि मग मी घासायला सुरुवात करणार आहे. तर इथे बरीच भांडी अशी असतात ना छोटी मोठी, ती सगळी पहिला वेगळी वेगळी करून घेतलेली आहेत. आणि मी आल्याच्यानंतर थोडासा मला म्हणजे मी 9 वाजता आली, जेवणाचा टाईम झाला होता, तरी पण मला चहा वगैरे हा लागतो. मी पहिला चहा घेतली, फ्रेश झाली आणि त्याच्यानंतर मग मी माझं जेवण वगैरे करून कामाला स्टार्ट केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. तर इथे ना माझा ना स्टँड नाही आहे ना माझं मोबाईलला, म्हणजे कॅमेरासाठी मोबाईलसाठी ना स्टँड नाही आहे. तर मी अलगद ना मोबाईल डब्यावरती ठेवला होता. जेव्हा मी भांड्यांचं जाळी आहे ना या साईडला ठेवत होती ना मला वाटलं माझा मोबाईल आता पडतो आहे की काय, आणि पडला तर डायरेक्ट ना प्लॅटफॉर्मवरती पाणी आहे ना त्याच्यात पडला असता. म्हणून मी ना तुम्ही बघितलं असेल की मोबाईलमध्ये किती जोरात हलला म्हणून. तर चला असं. तर त्याच्यानंतर ना बघा आता ते सगळं स्थिर झालेलं आहे आणि आता मी सगळी भांडी वगैरे छान मस्त घासून घेतलेली आहे. छोटी मोठी सगळी भांडी एका लाईनीत. पहिला छोटी भांडी घासून ना, आणि मी सुरुवात केव्हा पण करते ना पहिला ग्लासपासून सुरुवात करते छान मस्त, नंतर कप्स वगैरे चमचे वगैरे घासून मग खाली छोटी भांडी असतात आणि वरची सगळी मोठी भांडी असतात. म्हणजे सकाळी काढताना मोठी मोठी भांडी काढून पहिला खाली लावता येतात ह्याच्यामध्ये ट्रॉलीमध्ये. ह्याच्यानंतर माझी मस्तपैकी भांडी वगैरे छान झालेले आहेत आणि आता टर्न येतो आहे तो वॉश बेसिनच्या वरती ना हे साबण वगैरे जेव्हा फटाफट फास्टमध्ये भांडी घासायची असं जेव्हा घाई असते ना तेव्हा हे जेव्हा कात्या वगैरे असतो तो ठेवताना उचलताना ना खूप डाग पडलेले असतात साबणाचे वगैरे. तर ते आता सगळं मी क्लीन करून घेते. ते दोन्ही पण माझे डबे आहेत ना भांड्यांचे घासणीचे ते मी खाली काढून घेतलेले आहेत आणि ते स्टँड पण छान असं व्यवस्थित धुवून वगैरे ठेवलेलं आहे. समोरचा नळाचा कपडा आहे तो 2 दिवसांनी मी चेंज करते. रोज तर नाही करत मी, रोज माझ्या लक्षातच राहत नाही. एका साईडला डबा बनवत असते आणि तेवढा मला टाईम नसतो की म्हणजे हे करायचं कपडा वगैरे धुवायचा. मग जेव्हा आठवण पडते ना 1-2 दिवसांनी तेव्हा मग मी कपडा वगैरे धुवून घेत असते. तर इथे माझं ते पण काम झालेलं आहे आणि आता फायनली माझं पूर्ण ह्या साईडचं किचन आहे ना तो सगळा क्लीन झालेला आहे. सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. जे पार्ट पुसून वगैरे घ्यायचे असतात, कारण का ना वरचं ते डबे ठेवते ना ते पाणी असतं आणि ते तसं जर ठेवलं ना डबे परत तर ते डाग पडतात पाण्याचे तसे, म्हणजे थोडंसं ना घाण वास यायला लागतो त्याला. म्हणून व्यवस्थित पुसून वगैरे घेतलेलं आहे. डबे जागेवर ठेवलेले आहेत आणि परत मग आता जी भांडी मी त्या साईडला ठेवली होती ना, म्हणजे हे बघा जे सुरी चाकू वगैरे त्याचं एक होल्डर आहे किंवा स्पून होल्डर आहे ना ते मी सगळं जागेवर ठेवलेलं आहे. ते तेलाची बुदली वगैरे जे पण सगळं आहे ना आपापल्या जागेवर ठेवलेलं आहे. आणि आता मी गेलेली आहे त्या साईडचा प्लॅटफॉर्म क्लीन करायला. म्हणजे तिकडे पण असं माझं मिक्सर वगैरे त्या साईडला आहे. परत एक माझं जेवण बनवण्यासाठी जो पाण्याचा हंडा असतो ना तो त्या साईडला आहे. तो व्यवस्थित तिकडचा प्लॅटफॉर्म मी क्लीन करून घेतलेला आहे. आता शेवटचं किचनमधलं काम राहिलं आहे म्हणजे खूप पाण्याचं काम झालेलं आहे. म्हणजे प्लॅटफॉर्म वगैरे किचनचं प्लॅटफॉर्म वगैरे धुण्यासाठी किंवा गॅसची शेगडी वगैरे धुण्यासाठी ना तेव्हा खूप सारं पाणी ना खाली पडलेलं आहे इथे जमिनीवरती. तर ते मस्तपैकी ना त्याचे पूर्ण म्हणजे असं चिकट चिकट झालं होतं पाणी पडल्यामुळे. तर ते आता मस्तपैकी मी पूर्ण क्लीन करून घेणार आहे. आणि अशा प्रकारे माझा बुधवारचा आणि रविवारचं असं मी डीप क्लीन करत असते. तर आज 100व्या दिवसामध्ये मस्तपैकी माझं हा एक मला निमित्त मिळालेला आहे की माझ्या किचनची डीप क्लिनिंग मी कशी करते ना ते तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. आणि खूप खूप धन्यवाद परत एकदा सांगते की मी खूप तुमचे आभारी आहे. माझे अगदी किती माहिती आहे की 100 दिवस चॅलेंजमध्ये ना थोडासा वॉच टाईम वाढलेला आहे. थोडासा म्हणजे अगदी थोडासा वाढलेला आहे. पण ठीक आहे, 100 दिवस मी हे कंटिन्यू करत गेले ना म्हणून तेवढा तरी ॲटलिस्ट वाढलेला आहे. नाहीतर माझं तेवढं काम झालंच नसतं ते सुद्धा. तर तुम्हाला परत एकदा थँक्यू बोलते.
आणि आता ना सगळं क्लिनिंग वगैरे झाल्याच्यानंतर थोडी मी पण फ्रेश वगैरे झालेले, कारण का ना पाण्यामुळे माझे कपडे वगैरे पण भिजले होते. तर ते मी चेंज वगैरे केले आणि होतं जसं की आता चला झोपायचा टाईम झाला आहे, तर कपडे तर चेंज करून झोपायचं असतं. तर इथे ना मला सकाळच्या डब्यासाठी आता परत भाजी वगैरे साफ करायची होती. ती मी साफ करायला बसलेली आहे आणि अक्षरशः किती वाजलेले आहे माहिती आहे? 11:30 वाजून गेले होते. 11:35 झाले होते आणि माझं आता हे काम चालू आहे. ह्याच्यानंतर ना म्हणजे विचार करा मी किती उशिरा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यानंतर आता एडिटिंग वगैरे करणार. पहिला भाजी साफ करून घेणार आणि त्याच्यानंतर मग एडिटिंग वगैरे करणार. खूप कठीण काम आहे, सोपं काम नसतं. जेव्हा बाहेरून पण काम करून यायचं आणि एडिटिंगला ना जवळजवळ 3 ते 4 तास लागतात. चला असू देत, मी हे पण काम करायला तयार आहे. तुमचे साथ आणि सपोर्ट कायम राहू देत माझ्याबरोबर. तर आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इथेच थांबवते. परत भेटूया आपण नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बोलते आणि असंच सपोर्ट करत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करायला विसरू नका की माझा आजचा ब्लॉग कसा होता ते. बाय.